मला वाटतं माझा व्हिडिओ ना प्रत्येक लेडीजनं बघावा, कारण या व्हिडिओमध्ये ना मी 15,000 रुपयेमध्ये घर कसं चालवणे किंवा खर्च आहे आमचा 20,000 रुपये, तरी पण पेमेंट पडतं 15,000 रुपये आणि त्यातनं सगळं काही कसं मॅनेज होतं ना हे तुम्हाला सांगणार आहे. आता त्यामध्ये माझं पेमेंट येतं नाही येतं हे पण तुम्हाला कळेल आणि किती येतं. सगळ्यांना वाटतं की यूट्यूबमधनं भरपूर पैसा भेटतो, पण हा गैरसमज मी तुम्हाला या व्हिडिओमधून दूर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि प्रत्येक लेडीजनं हा व्हिडिओ बघा प्लीज. हात जोडते तुमच्यासमोर आणि तुमचे अनुभव तुमच्या आयडिया पण मला सांगा. चला. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल तर थंबनेलवरून तुम्हाला समजलं की आजचा व्हिडिओ आपला कशाबद्दल असणार आहे. कारण किती त्या कमेंट होत्या की काजल सांग ना तुझं पेमेंट किती, मिस्टरांचं पेमेंट किती, किती सेविंग करता, कसा खर्च करता, ह्या सगळ्या गोष्टी जे की मी एका वर्षापुढे एक दीड वर्ष झालं असेल त्या गोष्टीला मी टाकला होता. तेव्हा आम्ही रेंटनं राहत होतो, तेव्हा माझं पेमेंट नव्हतं, प्रमोशनचं काय थोडंफार भेटत होतं तेवढं, त्याच्यावर आम्ही सगळं घर चालवलेलं. पण आता माझं पेमेंट धरून, मिस्टरचं पेमेंट धरून आणि आता प्लस आम्ही रेंटनं नाही राहत, त्यामुळे आमचं किती सेविंग होतं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता तुम्ही रेंटनं नाही राहत तर ते पैसे तुम्हाला राहत असतील की असं तसं. तर हे सगळं प्रश्न मी या ह्याच्यात कवर करणार, कारण मी एक एक गोष्ट लिहून घेतली की आम्ही कशाला घालवतो. तर मिस्टरांचं पेमेंट पण एक्झॅक्ट सांगणार आहे आणि मला नाही लाज वाटत. आता बरेच जण म्हणतात की मिस्टरांचं पेमेंट सांगायला नको किंवा आपली इन्कम सांगायला नको. जी लोक कोणती लोक सांगत नाही माहिती आहे का मिस्टरांचं पेमेंट? आपल्या ज्यांना 60-70 हजार जास्त पगार असतो ती लोक सांगत नाही आपलं पेमेंट, कारण त्यांना वाटतं की नजर लागते. आता आमचा मुळात पगारच कमी आणि त्याला अजून काय नजर लागणार आहे ना, मग असं म्हणतच नको आणायला. ज्यांचा जास्त पगार असतो 50च्या पुढे ज्यांचा पगार असतो ना ते लोक सांगत नाही का आपलं इन्कम किती आहे, कारण ते म्हणणार की नको सांगायला, यांच्या मनात येईल की ह्यांना एवढा पगार आहे असं तसं. पण मला नाही येते, भले जास्त असतं तरी सांगितलं असतं, कारण त्याला येणाऱ्या वाट जर एक असली ना तरी जाणाऱ्या वाटा 10 असते त्या, असं काही गोष्ट असते. त्यामुळे मी एक्झॅक्ट पेमेंट पण तुम्हाला सांगते. व्हिडिओ स्किप करू नका, सगळा व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला समजेल की एवढ्या पगारात घर चालवणं आणि किती गोष्टी ठेवायच्या आणि कशी स्वप्न पूर्ण करायची ना ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर चला आता हे सगळं घेतले मी लिहून घेतलं आहे ना, जास्त वेळ न लावता आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया. पुढे गेलं आणि ही वही तर यालाच झाली, जे आपण यूट्यूबचं काय असेल ना यूट्यूब रिलेटेड ते ह्याच्यातच लिहून घेत असते मी. आधी होते मिस्टरांचं दिवस किती भरले ते लिहायची, कारण माझ्या लक्षात राहत नाही त्यांच्या पण लक्षात राहत नाही. असं जाऊ द्या. अरे देवा कुठे गेलं? आली. तर इथं सगळं काय मी लिहून घेतलं आहे. तुम्ही थंबनेलला हा फोटो बघितला असेल, मी लावला आहे तो थंबनेलला फोटो. तर पहिली गोष्ट आहे की नवऱ्याला पगार किती आहे, आणि ही खरी गोष्ट आहे. त्यात सुट्ट्या बिट्ट्या धरून तर पेमेंट आमचं कमीच होतं. तरी पण मी तुम्हाला जास्त सांगते, कारण कधी कधी मग ते जास्त काम करतात ना, 7 वाजता जाते तुम्हाला माहीत आहे, तो गैरसमज पण काढते. कारण घरातले बघत असतील तर त्यांना पण तो गैरसमज निघून जाईल की बाबा नो एवढं हाय आणि यांचं राहत असतील पैसे, ह्या सगळ्या गोष्टी. तर मिस्टरांना पगार माझ्या 15,000 रुपये आहे आणि कधी कधी 12पर्यंतच अडकतो जर जास्त सुट्ट्या पडल्या. बऱ्याचशा काय अडचणी येते, त्या पावसाचा दिवस आहे तुम्हाला माहीत आहे, त्यानुसार तर मग आम्हाला 12पर्यंतच कधी कधी आम्ही लटकून राहतो. आणि त्यामध्ये तर घर चालवणं किती कठीण आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. कारण गावाकडं राहू नाही तर शहरात राहू, पैसा हा महत्त्वाचा आहे. कारण ना भरपूर साऱ्या गरजा असते, त्याला पैसा लागतो. तिथं काय असं मनानं काही गोष्टी होत नाही त्या, अशी गोष्ट आहे. आता मी 15,000 धरून चालले, मी इथं 15च लिहिले. तुम्ही बघितलं असेल सामनेला, तुम्ही बघितलं असेल तरी पण दाखवते. बघा मी इथं 15च लिहिले. तर आता तुम्ही पण लिहून घ्या, तुम्ही पण काउंट करा की किती राहते आणि किती नाही. हे मी तुम्हाला शेवट सांगणार आहे, मी पण करणार आहे ह्याच्यात आपल्याला किती राहते. तर 15,000 रुपये पगार. तर माझं पेमेंट सांगते का, मिस्टर पेमेंट तर किती आहे तुम्हाला कळलं महिन्याला 15, जास्तीत जास्त 15च्या पुढं आम्हाला जास्त पगार नाही जात, ही एकदा सांगते. बऱ्याच जणांना असं प्रश्न पडतो की 7 ते 7 म्हणजे केल्यानंतर 1000 रुपये पडतात. नाही, 700 रुपये हजेरी देते, त्यातनं मग 100 रुपये तर कधी कधी मग तेलालाच जाते, तर खायला वगैरे आणायलाच जातं. तर इतकं पण नाही, मग 500-600 धरून चालायचं. आणि एका दिवसाची हजेरी आहे 500 रुपये. हजेरी वाढली नाही कारण तिथं बांधील काम असल्यामुळं ना पैसे वाढवत नाही. कारण दुसरीकडे कसं एक दिवस जायचं 700-800 भेटतात, दुसऱ्या दिवशी काम नसतं. पण हे जिथं कामाला जातात ना तिथं कंटिन्यू 500 रुपये हजेरी आहे सगळ्यांनाच, फक्त यांनाच नाही, सगळ्यांना 500 रुपये हजेरी आहे. कारण डेली काम असतं, एक दिवस पण सुट्टी पडत नाही. काय अडचणी असेल तर सुट्टी पडते, नाहीतर सुट्टी पडत नाही. मग कधी कधी काय वेळेस काम नसतं, साहेबांनीच पुढं कामं घेतली नसती नाही, तेव्हा मग कंटिन्यू सुट्ट्या पडतात. तरी पण माझा नवरा काही बसत नाही, कुठं ना कुठं खटपट करतो, कारण त्यांना माहिती आहे ते जरा जागेवर बसले ना आम्ही सगळे उपाशी मारणार आहे. असं नवऱ्याचं पुढे नंतर सांगेन मी तुम्हाला.
मिस्टरांचा पगार 15,000 रुपये आणि आता माझा राहिला प्रश्न. आता बऱ्याच जणांना हा पण गैरसमज आहे की मला पण यूट्यूबवरनं बरं असं पैसे भेटत असतील. तर नाही बाबांनो, तसं काही नाही आहे. आता तर माझं 2 महिन्यामध्ये लास्ट पेमेंट कधी झालेलं तुम्हाला माहीत आहे, मेमध्ये पेमेंट झालेलं माझं. तर आता जून, जुलै, आता ऑगस्ट आला, माझं 2 महिने पेमेंटच नाही आहे. ह्या महिन्यात पण येईल का नाही गॅरेंटी नाही, कारण मी कंटिन्यू व्हिडिओ केलं नाही ते आणि माझे डॉलर वाढलं नाही आहे जास्त. वॉच टाईम पण कमी झाला आहे, जेवढा होता ना तेवढा त्याच्यापेक्षा जास्त कमी व्हायला लागला आहे माझं वॉच टाईम, कारण मी कंटिन्यू व्हिडिओ करत नाही आहे. त्यासाठी बल बंद करू नका, कारण आत्ताच बल आणला आहे, तो तर गेला तर माझा नवरा ठोकणार आहे मला. तर माझं 2-3 महिने पेमेंट पण नाही झालेलं आणि मला वाटतं ऑगस्ट महिन्यामध्ये पण नाही होणार, सप्टेंबरमध्ये झालं तर होईल. ते पण मी आता कंटिन्यू ब्लॉग टाकायचा विचार केला आहे, कारण घरात इतकी अडचणी व्हायला लागल्या त्यांना, मिस्टरांच्या पगारावरती नाही भागत त्यामुळं. तर असो, तुम्हाला कळलं. आणि जरी पण मला पेमेंट पडलं पुढच्या महिन्यात तर 10पर्यंत धरून चला, 10च्या पुढं मला पेमेंट येत नाही आहे. 10 पण कधी कधी नाही, 9:30, 8पर्यंत, 9पर्यंत, जी खरी गोष्ट आहे ती. तुम्हाला मोठेपणा सांगून, माझं घरदार बघून तर ते समजते ना, मोठेपणा सांगायचा नसतो, जे रिअल आहे ना ते सांगावं असं मला वाटतं. तर असं आहे, मला महिन्याला पेमेंट नाही येत. हे माझ्या आणि तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही मला जास्त सपोर्ट केला तर लवकरच महिन्याला पेमेंट यायला सुरुवात होईल. जर तुम्ही असं मला सपोर्ट करत राहिला तर मला महिन्याला पेमेंट नाही येणार. आणि मला कमी सपोर्ट झाला ना, व्हिडिओ टाकायची इच्छा नाही होत माझी, खरं सांगते. तर असो, हा पण व्हिडिओ सॉरी हा पण मुद्दा क्लिअर झाला की मला महिन्याला पेमेंट येत नाही, 2-3 महिन्यातनं येतं. आणि ते मी काय करते ते तुम्हाला पुढं कळलं. मला वाटते जसं आम्ही रेंटनं इकडं आलो ना, तसं मला 1 महिना आड असं पेमेंट पडलं आहे. खरं आहे ते आहे. आणि ते साठवून आम्ही गाडी घेतलेली. आता इथनं पुढचं सांगते नंतर ना. तर मिस्टरांचा पगार 15,000 आणि त्यातनं आता तुम्ही वजा करत जायचं. गाडीचा हप्ता आहे 3,500 रुपये, इथं लिहिलं आहे मी. गाडीचा हप्ता आहे 3,500 रुपये. तर ते कधी मी भरते, कधी ते भरतात. म्हणजे जर माझं पेमेंट आलं ना तर मग मी काय ठेवते आणि गाडीचा हप्ता कधी ते भरतात, कधी मी असं एक आड भरतो. म्हणजे तेच कंटिन्यू नाही भरत किंवा मी पण कंटिन्यू नाही भरत. आणि माझा 3 महिने पेमेंट नाही आलं तर 3 महिन्याचा हप्ता त्यांनी भरलात, त्यामुळे त्यांना जास्त लोड आला आहे. आणि ह्या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटते की मी जास्त ह्याच्यावरती लक्ष दिलं असतं ना तर आता झालं असतं, महिन्याला पेमेंट आलं असतं, पण मी नाही केलेलं, त्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. तर 3,500 रुपये गाडीचा हप्ता आहे. वॉशिंग मशीनचा हा शेवटचा हप्ता आहे, त्यामुळं त्याचा होता 2,500 रुपये हप्ता, म्हणजे 2,300 होता. आम्ही ह्याच्यातून भरत होतो ना, डायरेक्ट तिथे जाऊन भरतो, त्यामुळे ते 100 रुपये ते एक्स्ट्रा घ्यायचे आणि 100 रुपये मग येण्या जाण्याचं तेल टाकायचं लागत होतं, त्यामुळे 2,500 रुपये धरून चाला तिथं. नंतर नाही मोबाईलचा रिचार्ज, जे की आमच्या दोघांना, त्यांना 400चा, मला 400चा, कारण आम्हाला अनलिमिटेड लागतं. व्हिडिओ जे सोशल मीडियावरती आहे, जे यूट्यूबवरती ह्याच्यावरती आहेत ना, त्यांना कळत असेल अनलिमिटेड नेट लागतं, कारण 1.5 GB, 2 GB, 3 GB, 4 GB डेटामध्ये अजिबात व्हिडिओ अपलोड होत नाही. आणि एवढा मोठा व्हिडिओ टाकायचं म्हणलं ना तर भरपूर नेट लागतं, कारण मी पण आधी 1.5 GBच्या नेटपासून, म्हणजे 1.5 GBचा डेटापासून सुरुवात केलेली. अजिबात व्हिडिओ अपलोड होत नव्हते, फक्त 30-40% व्हिडिओ अपलोड व्हायचा, डेटा संपायचा आणि तो दुसरा व्हिडिओ, म्हणजे तोच व्हिडिओ दुसऱ्या दिवशी पण डबल तो सगळा डेटा संपवून टाकायचा, म्हणजे व्हिडिओच अपलोड होत नव्हता 1.5 GBमध्ये, एवढं सांगते मी तुम्हाला. तर दोघांना आम्हाला 400 तो म्हणाल त्यांना कशाला. तर माझ्या अकाउंट, म्हणजे कधी कधी ना माझ्या फोनला रेंज नसते, काही नसते ना, तर तिकडनं कधी कधी व्हिडिओ अपलोड होऊन जातो, त्यासाठी अनलिमिटेड मारतो आम्ही. आणि आमचं दोघांचं एका मोबाईलमध्ये अकाउंट आहे, ते इंस्टाचा असो, यूट्यूबचा असो, सगळ्या गोष्टी, त्यामुळे त्यांना पण मारावं लागतं. कधी आपल्या फोनचा काय प्रॉब्लेम होईल, काय होईल सांगता येत नाही, त्यामुळे तिकडे पण अनलिमिटेड असणं महत्त्वाचं आहे. तर मोबाईलचा खर्चच आमचा आहे दोघांचा 800 रुपये. नंतर ना मम्मीच्या तिकडे आम्ही बेशी लावले. आता ह्या सगळ्या गोष्टी प्रायव्हेट असते, तर पण तुम्ही माझे एक भाग आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचंच आहे, त्यामुळे ती काही मी बेशी काही मोठी नाही आहे, फक्त 20,000ची आहे आणि आम्हाला महिन्याला तिथं 1,000 रुपये द्यायला लागतात. तर कधी ते पण मी देते, कधी ते देतात. आता 3 महिने त्यांनीच दिलेलं आहे, तर महिन्याला 1,000 रुपये द्यावं लागतात आम्हाला. आता तुम्ही सगळं काय म्हणतात वजा करत जावा. नंतर ना आला, आता ही गोष्ट सांगू का नको सांगू काही समजत नाही आहे मला. आपण भाजीपाल्याचा खर्च घेऊया, ते मी तुम्हाला लास्टला सांगते जे आहे ते. नंतर भाजीपाल्याचा आम्ही जास्त, बरेच जण म्हणतात कडधान्य घेत जा, कडधान्य पण कमी महाग आहेत का सांगा मला. भाजीपाला पण तेवढाच महाग आहे आणि कडधान्य पण तेवढाच महाग आहे, आणि यांना नाही आवडत डाळी वगैरे खायला, त्यामुळं आम्ही कंटिन्यू भाजीपालाच खातो. कधी कधी खातो बरं का डाळी पण मी ते शेअर नाही करत. मूग, मटकी असं काय काय असतं आमच्यात.
पण मी तेव्हा व्हिडिओ वगैरे शूट करत नाही. तर भाजीपाल्याचा आम्हाला महिन्याला खर्च जास्त नाही होत. आम्ही 200 रुपयाच्या वर बाजार कधीच नाही करत आहे. तर महिन्याचं प्रत्येक शनिवारी आम्ही बाजार करतो. तर कधी 4 आठवडे पडतात, कधी तर 5 पडतात. तर 1000 रुपये धरून चाला, कारण त्यात मग चिरमुरं, शेव वगैरे ते काय 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 आपण घेतच असतो. तर ते म्हणजे 1000-1200 पकडून चाला. कधी मग चिकन वगैरे असतं, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला खाऊ वाटतं, तर आपण बाजारात वेगळं काय दिसलं तर आपण घेऊन येतो. तर 1200 रुपये त्याचं पकडलं. नंतर ना किराणा असतो, जे की 3000पर्यंत असतो, कधी कधी जास्त पण जातो. कारण सांगतो आम्ही तांदूळ विकतचं खातो, गहू, बाजरी सगळं विकतचं खातो आम्ही, त्यामुळे आम्हाला जास्त किराणाचा खर्च लागतो. तिघंच आहे म्हणाल, तुम्हाला तिघांना इतकं कसं काय लागेल. आम्ही मागच्या जेव्हा मी व्हिडिओ बनवलेला ना, तेव्हा मला त्याच्यावरती कमेंट आलेले की आम्ही एवढी जण आहे आणि आम्हाला एवढं नाही लागत आहे. तुम्हाला थोडासा काहीतरी सपोर्ट असेल म्हणून नसेल लागत असं मला वाटतं. पण आम्हाला सगळ्या गोष्टी घ्यावं लागतात. आता तांदूळ जरी आम्हाला रेशनिंगचं भेटलं ना, तरी इतकं खर्च नाही येत, कारण त्याच्या पैशाला तर तांदूळच किती महाग आहे तुम्हाला माहिती आहे. आता 80 रुपये किलो तांदूळ आहे, तर त्यामुळं एवढा आम्हाला खर्च जातो. 3-3.5पर्यंत खर्च जातो. 3.5 नंतर ना दुधाचा आम्हाला कधी कधीच आणतो आम्ही बरं का. आता दूध पण वाढलं हे तुम्हाला माहिती आहे. तर महिन्याचा 1200पर्यंत दुधाचा आम्हाला खर्च येतो. आधी नव्हतो आम्ही आणत. आता सोनू स्वतः बोलते की मला दूध प्यायचं आहे, त्यामुळे आम्ही तिला दूध पुढं आणत असतो दररोज. तिथं दुधाची गाडी यायची, पण आता ती ऑनलाईन वगैरे झाले त्यामुळे दूध ती देत नाही ती. तर आता आम्हाला विकतच आणावं लागतं. तर त्याचा आहे 1200 रुपये. माझ्या गाडीला पेट्रोल आता हा खर्च अजून वाढला. म्हणजे एक खर्च कमी झाला ना, तर हा खर्च वाढत गेला आहे. तर मला महिन्याला पण 1000-1200चं पेट्रोल लागतं. कारण आठवड्याला 300 रुपये 400 रुपये पेट्रोल खातं. कारण 4 हेल्पाटे करावं लागतं. तर पहिल्यांदा सोडायला जावा, नंतर माघारी या, नंतर आणायला जावा, नंतर माघारी या, असं 4 हेल्पाटे करावं लागतं. म्हणजे आठवड्याला 400 रुपयाचं पेट्रोल लागतं. हां, तर आठवड्याला 400, 1200-1300 धरून चाला कधी. कारण कधी कधी ना आमच्या पेमेंटमधनं हे आणत नाही, त्यांनी ओव्हरचं काम केलेलं असतं सोनूज पप्पांनी. ते त्या पैशातनं मग पेट्रोल माझ्यासाठी घेऊन येतात. घरातल्या पैशांना कधी हे करत नाही की हाय घरातून असू दे ते मला पाठवून मग मी आणतो असं नाही. तर ते कधी कधी काम करतात. म्हणजे एखादी गाडी वगैरे खाली करायला भेटली ना, 300-400 रुपये भेटून जातात. म्हणजे इतकं पण नाही, दोघात मग 200-200 रुपये दोघं घेते ते, आणि मग त्याच्यात खायला आम्हाला आणि पेट्रोल वगैरे ते घेऊन येतात. तर मी 1000च लिहिलं आहे त्याचं, मी पण जास्त लिहिलं नाही, कारण मला माहिती आहे की आम्ही पेट्रोलला किती खर्च करतो. तर 1000 रुपयाचं आम्हाला पेट्रोल जातं. नंतर ना दळण, ते पण ह्यामध्ये लिहिलेलं नाही मी, कारण ते पण सोनूज पप्पांना काम करूनच दळणाचे पैसे वगैरे त्यामध्ये ते करतात. नंतर केस कटिंग, ते पण त्यांचं तसं असतं. आज केस कटिंग करायचं ना, तर जाऊन काम हुडकतात की हाय का गाडी खाली करतो, मग त्याचं काय पैसे भेटलं तेव्हा ते केस कटिंग करतात. दवाखाना त्याचं पण तसंच आहे. कधी साहेब ते आजारी पडलं तर त्यांना साहेबच पैसे देतात बरं का. कारण साहेबांनी त्यांचं उत्त घेतलं असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्यांच्या वाचून साहेब काम राहतं साहेबांचं. म्हणून कधी कधी ते देतात, पण कधी कधी हे नाहीत मागत. म्हणतो सारखंच त्यांना नाही मागायचं, म्हणून आम्ही दवाखान्याचा खर्च पण तेच कधी कधी काढतात, किंवा मग घरातला. आणि ते कंटिन्यू ह्याच्यात नसतो, आणि महिन्याला आम्हाला दवाखाना लागतो. आत्ताच ते आजार आहेत तरी पण कामाला गेले तर आता तुम्ही 15,000 रुपयातनं एवढं सगळं करा. आणि आता आम्ही पैसे घेतलेलं उचलून, तिथं आम्हाला महिन्याला 10,000 रुपये द्यायला लागतात. म्हणजे 10 नाही, आता साहेबाकडूनच असं म्हणायचं आहे मला. साहेबाकडूनच आम्ही पैसे घेतलेलं, तर त्यांना महिन्याला 5-6 हजार रुपये तर द्यायला लागतं. तर जास्तीत जास्त कमीत कमी 2-3 हजार रुपये देऊन नाही चालत. त्यामुळे महिन्याचा आम्हाला 7-8 हजार रुपये त्यांना द्यावं लागतात. आता 10,000 रुपयेमध्ये 15,000 रुपयेमधनं 7-8 हजार रुपये तिकडेच गेल्यानंतर न राहतंय काय मला सांगा? काहीच नाही राहत. अशा प्रकारे मी घर चालवते. आता तुम्ही 15,000 रुपयेमधनं हे सगळं वजा करते. 5,000 रुपये धरा, आम्ही त्यांचं दिलं महिन्याला 5,000 रुपये त्यांचं कटिंग होतातच. ते आम्ही पैसे घेतले, आम्हाला लागायचे होते म्हणून, आणि ते आम्हाला आता फेडत चाललो आहे त्यासाठी. तर आपण आता हे करूया, किती जातात बघूया. तर ना मी वहीवरतीच करणार होते, पण म्हणलं आपण इथं रेकॉर्डिंग लावून देऊया. तर मी कॅल्क्युलेटर ओपन केलं आणि त्याच्यावरती करूया म्हणलं. तर ते माझ्याकडून चुकून दुसरीकडेच जात होतं. तर पहिल्यांदा 15,000 लिहिलं आणि त्यामधून आपण सगळं वजा करणार आहे. तर पहिल्यांदा स्टार्टिंगला घेतलं 3,500 रुपये, जे काय आहेत आपला गाडीचा हप्ता महिन्याला, म्हणजे माझ्या स्कूटीचा. नंतर ना आहे मशनीचा हप्ता, वॉशिंग मशीनचा 2,500 रुपये. काय कमी केलेत बरं कमी, कारण आमचं बजेट इतकं नाही आहे, म्हणजे आमचा पगार इतका नाही आहे. नंतर नाही मोबाईल रिचार्ज, दोघांचे 400 मिळून 800. नंतर नाही मम्मीच्या तिकडची बेशीची की महिन्याला 1000 रुपये असतात फक्त, ते काय आठवड्याला नसतातच. तिथले 1000 रुपये घेतले. नंतर घेतलं
नंतरनं घेतलं जे आम्ही पैसे उचलले त्यांना 5 किंवा 6,000 रुपये किंवा जास्तच द्यावं लागतात. तर कमीत कमी आमच्या पगारानुसार आम्ही देतो. तर आता आम्ही 5,000 रुपये द्यायचं ठरवलेलं. कारण आता महिन्याला आम्हाला तेवढेच पैसे पडतात आणि जास्त काही पडत नाही. त्यासाठी तिथं 5,000 रुपये वजा केलं. नंतरनं आला भाजीपाल्याचा खर्च, जी की 1,200 रुपये असतो. कधी-कधी जास्त होतो, कधी-कधी कमी होतो. त्यामुळे मी 1,200 लिहिला आहे. नंतरनं आला आपला किराणा, जो काही यामध्ये भागत नव्हता. नंतर घेतलं दुधाचा खर्च 1,200 रुपये असतो, पण मी इथं 1,000 रुपयेच लिहिलेलं. कारण आपल्या पेमेंटमधून तेवढंच होत होतं. या पेमेंट कमी असल्यामुळे हे सगळं आपलं मॅनेज नाही होत. तर इथं बघा फक्त आता 0 रुपये राहिले. म्हणजे आपलं हे सगळं भागत नाही. आता राहिलेला खर्च मी कसा काढते हे तुम्हाला पुढे सांगते. तर तुम्ही बघितला अर्धा हिशोब राहिला होता, तोपर्यंत आपलं पेमेंट सगळं संपलेलं आहे. म्हणजे 15,000 आपलं संपलेलं आहे. तरी मी जास्तीत जास्त 15,000 रुपये धरलेलं. कमीत कमी तर 12-13,000 रुपये धरला असतं ना, तर आमचा घर खर्च अजिबात भागत नाही. आता राहिलं आहे काय आपला किराणा, आणि मी दुधाचे पैसे पण 1,200 रुपये 1,000 रुपये धरलेत, 1,200 धरलेले नाही. तर मी तुम्हाला तिथे सांगितलेलंच आहे. तर आता माझ्या गाडीचा पेट्रोलचा खर्च आणि किराणाचं सामान हे सगळं मिळून होतं आहे 4,500 रुपये. आपण 4,500 धरूया. 5,000 होत असतं तरी पण 4,500 रुपये धरूया. आता हे 4,500 रुपये कुठून येतात? तर जेव्हा माझं पेमेंट येतं, तर ते माझं पेमेंट मी कधी जेव्हा आम्हाला जास्त लोड नसेल ना, तेव्हा आम्ही दुसऱ्याचं काय आमचं आहे ना घेतलेलं पैसे ते अर्धं देऊन टाकतो. म्हणजे 1,000-2,000 रुपये देऊन बाकीचे पैसे शिल्लक ठेवतो, जेणेकरून ते आम्हाला पुढं अडचणीच्या वेळेस उपयोगी पडतं. यासाठी आम्ही ते माझं पेमेंट ठेवत असतो. आणि आता तीच गोष्ट आहे की मला महिन्याला पेमेंट नाही पडत ना, त्यामुळे आमची थोडीशी टंचाई झाली. आता तुम्ही म्हणाल ह्याच्या आधी कसं चालतं? तर याच्या आधी आम्हाला गाडी फिटलेली होती. जरी ह्याच्या आधी पहिली गाडी होती का नाही, तेव्हा आम्हाला जास्त खर्च नव्हता. कारण तेव्हा आम्ही आमच्या घराचं कर्ज फेडत होतो, आणि म्हणजे शेडचं वगैरे कर्ज फेडत होतो. पैसे उचलून घेतलेलं ते आणि गाडी एवढंच फेडत होतो, बस दुसरं काही नव्हतं. तेव्हा पेमेंट एवढंच होतं. पण थोडंसं सोनू लहान होतं, त्यामुळे तिला सगळं खायला वगैरे आणण्यात आम्हाला जास्त पैसे वेस्ट होत होते. आणि तिथं पण तेव्हा पण आम्ही ना कधीच वायपट 1 रुपया नाही घालवणार. कारण आम्ही आता स्वतःसाठी कपडे वगैरे तर घेतो, पाहिजे ते दिसेल ती चांगलं कसं का होईना पण घेत असतो. पण तेव्हा आम्ही ना कधी आवडलेलं ना कपड्याच्या दुकानाकडे तर देवाशपथ बघत पण नव्हतो आम्ही. कारण आम्हाला घ्यायची लायकी ऐपतच नव्हती, एवढंच म्हणेल मी. तर बघत पण नव्हतं. आता तरी आम्ही त्यातनं थोडं. आणि मी सांगते, माझ्या पैशातनं माझ्या पेमेंटमधनं माझं म्हणण्याचा अधिकार नाहीच आहे मला इथं. कारण जाऊ देत. पण यूट्यूबचं जे पेमेंट येतं ना, त्या पैशातनं मी दुसरं थोडंसं देणं असो, किंवा मग नड्याआडीला ठेवणं असो, किंवा मग हाऊस मौस करणं असं एवढं करते. कारण मला माहिती आहे मिस्टरांच्या पेमेंटमधनं ना ते फक्त घराचंच बघतात ना, कधी स्वतःकडे बघतात ना, काय लागतंय बघतात. दुसरी माणसं आठवड्याला केस कटिंग म्हणा, दाढी वगैरे म्हणा, पण माझा नवरा 1.5 महिन्यातनं 2 महिन्यातनं दाढी वगैरे करतो. म्हणतो की जाऊ दे, कोण बघायचं आपल्याला, असू दे, असं चांगलं दिसतं असं म्हणूनच चालत असतं. आणि कधी मग लय वायपर पैसे घालवत बसतात. तर म्हणते असू दे, कमवायचं आपणच आहे असं म्हणतात. पण मी पण तेव्हा तिथं थांबवते त्यांना की नाही आहे, कमवायचं आपणच आहे, पण आत्ताच थोडी सेविंग केली तर पुढं उपयोग येईल. तर आता ह्याच्यात सेविंग तुम्हाला कुठे दिसते मला सांगा? ह्याच्यात सेविंगचा यस पण नाही आहे. कारण आमची सेविंग होतच नाही. कारण पगार कमी आहे, त्यामुळे आमच्या गरजाच भागत नाही. तर सेविंग कशी होणार? तुम्ही म्हणाल की केलं पाहिजे. हो, केलं पाहिजे, पण होत नाही आहे तर काय करणार? आता जेव्हा वगैरे काम करून किंवा जास्त लोड घेऊन काय फायदा नाही ना. कारण सगळं इथंच राहणार आहे. नुसतं कुत्र्यावाणी पळून आपल्या जिंदगीचा हाल करून घेण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं. तर माझा नवरा म्हणतो की कधी व्हायचं, म्हणजे कधी ना लय विचार करतात, कधी व्हायचं का आपलं घर, कधी व्हायचं असं व्हायचं. कारण सगळे इथं घर बांधायला लागलेत आणि आम्हालाच घर नाही. मी म्हणते त्यांना त्यांच्या रेस म्हणजे त्यांच्या शर्यतीत आपल्याला धावायचं नाही. कारण इथं जे आहेत ना, जी लोकं आहेत ती मोठी आहेत किंवा त्यांना पगार जास्त येते. त्यामुळे आम्ही त्यांच्या लाईनीत बसतच नाही. आपण वेगळं निघायचं म्हणलं, त्यांना बांधू द्यात, त्यांना गाड्या घेऊ द्यात, घोडं घेऊ द्यात. आपण त्यांच्याबरोबर नाही चालायचं. कारण आपण त्यांच्यासोबत चालायचे पण अवकात नाही आपली. आपण हळूहळू करूया असं माझं म्हणणं आहे. तर लोड घेऊ नये असंच मला वाटतं. कारण काय आहे, आपलं जेव्हा आत्ता गेलं तर ते सगळं राहणार आहे ना. त्यामुळे जेवढं आयुष्य आहे ना, तेवढं आनंदानं, सुखानं, समाधानानं जगावं. लय वसवसपणा करू नये, पैशाची हावहाव करू नये. काम 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 मी माझ्या नवऱ्याला तसंच म्हणते. पण मग ते मला म्हणतात की तुम्ही मला तोंड एवढंसं करता, दुसऱ्यांकडं काय असलं का मला मागता, मग माझ्याकडे नसतं तर असं मग त्यांना वाटतं. त्यामुळे माझा नवरा एक पण दिवस घरी बसत नाही. पाऊस न वारा काही असो, कधीच ते घरी राहिले नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की आपण घरी राहिलो तरी घरच्यांची परवड काय होणार आहे ना, ते ज्याचे त्यालाच माहिती असतं. तर ते ह्याला तो मला कमेंट करणार आहे, मला माहिती आहे. मग तू कशी घर बांधणार गं, तुझ्या अजून काही सेविंग नाही. आणि माझं बँक बॅलन्स मग चाल ना आत्ता तर माझ्या अकाउंटवर फक्त 1,600 रुपये येतं. आणि आमच्या दोघांचं अकाउंट तेच आहे. आता माझं एक लग्नाच्या आधीचं अकाउंट आहे, त्याच्यावरतीच माझं यूट्यूब पेमेंट येतं. तर त्याच्यावरती मला वाटतं काय 50-60 रुपये असतील फक्त. आणि मिस्टरांचं अकाउंट माझ्याकडे आहे ना, तर त्याच्यावर 1,600 रुपये येतं. ते पण आता 15 तारीख आहे, आम्हाला हप्ता असतो भरायचा. तर त्यासाठी ठेवलेत ते.
तर असं काय आहे माझं महिन्याचं हे. तर मला जास्त पेमेंट नाही पडत आणि जे पडतं ते मी असंच घरावरी ह्याच्यावरी मी स्वतःसाठी इतकं काही नाही केलं. पहिल्या पेमेंटमधनं आठवून राहणाऱ्या गोष्टी केल्या त्या पण संसारासाठी केल्यात, ना की स्वतःसाठी माझ्यासाठी काय केल्यात, सगळ्यांसाठी केल्यात. मिस्टरांच्या पगारांची मी वाट बघते आणि माझ्या पगारांचे मिस्टर वाट बघतात. कारण मी माझ्या पैशातनं मला जास्त काही घेत नाही, ते त्यांच्या पैशातनं त्यांना काही घेत नाही, तर आम्हाला घेत होतं. आणि सोनूचं काही नाही, सोनू सगळ्यांच्या पगाराची वाट बघते. आता सारखी म्हणते मला खुर्ची पाहिजे, मला खुर्ची पाहिजे. लय बारक्या पोरांचं लई असतं असं. चला असं काय आहे तुम्ही पण काउंट केलं असेल तर असं असतं माझं. आणि ह्याच्यातनंच मी साठवत असते. आता राहिला प्रश्न सोनं नाणं घराचा. हा व्हिडिओ जरा मोठा होईल पण प्लीज सगळ्यांनी बघावा अशी माझी रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ सगळ्यांनी बघावा. राहिला प्रश्न सोनं नाण्याचा, तर आम्ही एक भिशी, तर पहिल्या स्टार्टिंगला भिशी लावलेली ना आम्ही ना, तेव्हा 40,000 रुपयाची काहीतरी भिशी होती, 40-42 अशी काहीतरी होती. तर 2,000 रुपये सोनूच्या पप्पांच्या मोबाईलला खर्च आलेला. तर तिकडे 22 रुपये तिकडेच गेलं. मग राहिले 40,000 रुपये. त्यात 10-12 हजार रुपयाचं बाथरूम होतं, 7,000ची मोटार होती, फ्रीजचं 7,000 रुपये द्यायचं राहिलेलं ती दिलं, आणि अजून काहीतरी केलेलं इतकं काही आठवत नाही आहे. साहेबांचं होतं ते देऊन टाकलेलं, 15,000 रुपये काहीतरी दिलेलं. असं करून आमची पहिली पिशी अशी संपलेली. आणि दुसरी पिशी तर सोनूज पप्पांचा ॲक्सिडेंट झाला डिसेंबरमध्ये, आणि डिसेंबरमध्येच त्यांनी पिशी लावलेली आहे. तर त्यामध्ये पण आम्ही पण त्यावर म्हणजे तेव्हा पण नव्हतो आम्ही, कारण सोनूज पप्पाच घरी बसून होतो तेव्हा आमचाच खर्च काही चालत नव्हता आहे. आणि ती भिशी कुठून लावायची, तेव्हा 1,000 रुपयाचीच भिशी होती, मग आठवड्याला 1,000 रुपयाची होती. पण तेव्हा पण आम्ही नाही लावली, कारण नव्हतेच तेव्हा पण पैसे, कारण हॉस्पिटलचाच खर्च वगैरे झालेला. आणि तोच नंतर ना आम्हाला साहेबांना वगैरे द्यायचा होता माघारी ना. मग म्हटलं की नको, तेव्हा पण नको, जास्त लोड नको घ्यायला. आणि तेव्हा पण आम्ही नाही भिशी वगैरे लावली. आणि यावर्षी पण नाही, म्हणजे 1 वर्षच आम्ही लावली आणि नंतर नाहीच लावली. असं चला, तर असं काय असतं माझं महिन्याचं बजेट आणि खर्च सगळ्या गोष्टी. तर आम्ही सेविंग वगैरे करत नाही. तर सोनं नाणं करण्याचा विषय, तर मी थोडं आता या सगळ्या गोष्टीत तुम्हाला वाटते का नाही आहे राहत, 1 रुपया पण नाही राहत. तरी पण मी कसं ना, भाजीपाला एवढाच आणा बरं का, त्यातनं पण 50 रुपये वाचून आणा. किराणा सामान एवढंच आणा, कसं पण चालव या आठवड्यावर, त्यातनंच थोडं पैसे ठेवते, तेच साठवते. आणि जे काही सोनं नाणं करायचं आहे ना ते त्या पैशातनं करत असते मी. म्हणजे मी लय काटकसर करते, लय चेंगाट आहे म्हणलं तरी चालेल, किंवा कंजूस आहे म्हणले तरी चालेल ना, पण संसार पण त्याशिवाय होत नाही. मी खरंच लय काटकसर करते. माझा नवरा म्हणतो किती हलकट आहेस गं, किती विचार करते. म्हणलं की असं म्हणून नाही चालत, हलकटपणा किंवा शेंगूसपणा केला तर संसार होतो. आता जर मी जर उधळी असते ना, चला इकडे ही करूया ती करूया, कपडे घेऊया, आयुष करूया, मजा करूया ना, तर ना आम्ही लय झिरो होतो. माणसं आम्हाला नाही नावं ठेवतात ना, जे येईल ते म्हणून जाते, घर कधी बांधणार आहे, ह्याच्यातच राहणार आहे, सुधारणारच नाही, असं तसं लय बोलून जातात. वाईट वाटतं पण जाऊ देत, आता किती दिवस बोलणार, बोलून गप्प बसतील याचीच आशा आहे. त्यामुळे असं वाटतं माणसं बोलते तर आपण सुधारायचंच नाही का, थोडं तरी सुधारून दाखवूया की. त्यामुळे कुठंतरी चिंगूसपणा करायचं चालू आहे संसार करायसाठी. तर असंच चला, असं काय असतं महिन्याचं बजेट. मला लय वाईट वाटतं ह्या गोष्टी काढल्या ना की खरंच मला वाईट वाटतं. ओके, तुम्हाला समजलं असेल. अजून मी सेविंग सुरुवात नाही केली ना, अजून 3 वर्ष सेविंगचं नाव नाही आहे, कारण गाडी फिटस तोपर्यंत. जरी पण माझ्या पैशातनं काय राहिले तर, म्हणजे तुम्हाला खरं सांगू, जोपर्यंत आम्ही कर्ज सगळ्यांचं फेडत नाही ना तोपर्यंत आमचं काही सेविंग नाही होणार, कारण आमच्या डोक्यावरती कर्जच तेवढं आहे. तर ते फेडल्याशिवाय आमची सेविंग नाही होणार आहे. तर अजून 3 वर्ष आम्ही ह्या घरातच राहावं असं मला वाटते. बाकी देवाची कृपा असलं तर लवकरात लवकर घर बनावं एवढीच इच्छा आहे. आमचं लय मोठं स्वप्न नाही, एक दिवस ना सोनूज पप्पा आणि मी बसून एक व्हिडिओ बनवून की आमचं काय काय स्वप्न आहे ते. तर असं चला, देव करू आणि लवकरात सगळं कर्ज फिटो, रिकाम हो, आम्ही सेविंग करू आणि 1 वर्षाच्या आत घर बांधू. एकच रूम, एवढीच रूमचं पण आम्ही आमचं घर बांधावं ही स्वामींना प्रार्थना करा. आणि या नोटवरती हा व्हिडिओ मी संपवते. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुमच्या काय आयडिया असल्या ना मला की सेविंग करायच्या, त्या मला द्या. आता माझ्याकडून तर काही शिकण्यासारखं नाही आहे खरं सांगते, कारण मीच लय काटकसर करून करते. आता काय शिकायचं आहे आता तुम्ही ह्याच्यातून, तुमच्याकडून काय आयडिया भेटली मला तर छान वाटेल. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.